नमस्कार मित्रांनो, कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं स्वागत आहे। बाजारातील चिकन नगेट्स विसरून जा। आज मी तुम्हाला घरच्या घरी असे चिकन नगेट्स बनवून दाखवणार आहे जे तुम्ही महिनाभर फ्रीजमध्ये स्टोअर करून कधीही झटपट तळून खाऊ शकता। हा रेसिपी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया। चिकन नगेट्स बनवण्यासाठी आता साहित्य बघूया। त्यासाठी मी हे बोनलेस चिकन घेतलेलं आहे पाव किलो। त्याला मी घरगुती मसाला, लाल तिखट, काळी मिरी पूड, आलं लसूण पेस्ट जराशी पाव चमचा, अर्धा चमचा मीठ, जराशी हळद असं लावून मी 15 मिनिटं ठेवून दिलेलं। तुम्हाला जर लावायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट चिकन मिक्सरला फिरवताना त्यामध्ये हे मसाले टाकू शकता। एक अंड लागणार आहे, 4 ब्रेड, 1 कांदा आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। सर्वप्रथम ना हे सर्व साहित्य मिक्सरमधून बारीक असं फिरवून घ्यायचं आहे। मी पहिलं थोडं थोडं टाकते, पूर्ण असं बसणार नाही आहे त्यामध्ये, म्हणून थोडं थोडं मी मिक्सरमधून असं बारीक करून घेणार आहे या चॉपरमधून। तुम्ही जर कविता स्वयंपाकघरला नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। कांदा टाकायचा आहे अर्धा, ब्रेड थोडासा टाकायचा, हिरव्या मिरच्या, चिकन आणि हे पहिलं अर्ध वाटून घ्यायचं आहे मिक्सरला बारीक असं फिरवून, आणि नंतर बाकीचं राहिलेलं साहित्य व्यवस्थित असं मिश्रण तयार करायचं आहे त्याचं। हे बघा मी मिक्सरमधून असं बारीक करून घेतलेलं आहे व्यवस्थित असं, दाखवते तुम्हाला। आता हे बारीक केलेलं आहे मिश्रण सर्व ते मिक्सिंग बाउलमध्ये मी काढून घेत आहे आणि याच पद्धतीने बाकीचं राहिलेलं आहे ते पण बारीक करून घेणार आहे। चिकन नगेट्सचं छान असं मिश्रण तयार करून झाल्यावरती आता मी त्याला शेप देण्यासाठी बटर पेपर घेतलेला आहे, त्याच्यावरती हे मिश्रण सगळं ओतून घेतलंय आणि हे आता चौकोनी आकारामध्ये मी बनवून घेणार आहे। व्यवस्थित असं हाताने बनवून घ्यायचं आहे। हाताला थोडंसं पाहिजे तर तेल लावायचं चिपकत असेल तर, आणि व्यवस्थित असं बनवून घ्यायचं आहे। तुम्हाला ज्या आवडीच्या आकारात नगेट्स पाहिजेत त्याप्रमाणे आकारात तुम्ही बनवून घेऊ शकता। मला हार्ट शेपमध्ये बनवायचे आहेत त्यामुळे मी या पद्धतीने असे बनवून घेत आहे। तुम्हाला जर हार्ट शेप वगैरे बनवायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट हे मिश्रण कोणत्याही शेपमध्ये बनवू शकता। आता हे मिश्रण मी 15 ते 20 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे, म्हणजे थोडं घट्ट होईल। हे बघा 15 ते 20 मिनिटांनी काढलेलं आहे। आता मी हे हार्ट शेपमध्ये कट करून घेत आहे। तुम्हाला गोल वगैरे नगेट्स बनवायचे असतील असेल तर हे फ्रीजरमध्ये असं ठेवायची जरूरत नाही, डायरेक्ट तुम्ही मिश्रण तयार झाल्यावरती बनवून घेऊ शकता। आता हे कट करून घेऊ। हे बघा मस्त असे हार्ट शेपमध्ये मी कट करून घेत आहे। हे बघा मी सर्व नगेट्स असे हार्ट शेपमध्ये बनवून घेतलेले आहेत। मस्त असे किती सुंदर दिसत आहेत बघा, आणि हे लास्टचं राहिलेलं ते ह्या शेपमध्ये असं बनवून घेतलेलं आहे। तुम्ही ह्या शेपमध्ये असं पण बनवून घेऊ शकता। एक अंड मी वाटीमध्ये बघा व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे आणि ब्रेड क्रम्स लागणार आहेत। मी 5 ब्रेडचे ब्रेड क्रम्स या पद्धतीने असं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडासा लाल तिखट टाकलेला आहे अर्धा चमचा। ब्रेड क्रम्समध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर प्रत्येक नगेट्स अंड्यामध्ये बुडवून ब्रेड क्रम्समध्ये छान असे कोट करून एक एक करून असे ट्रेमध्ये ठेवून द्यायचे आहेत। हे बघा या पद्धतीने असे, आणि व्यवस्थित असं ब्रेड क्रम्स त्यांना लावून घ्यायचं आहे चिकन नगेट्सना।
हे बघा, मी सर्व चिकन नगेट्स बनवून घेतलेले आहेत. आता हे अर्ध्या ते 1 तासासाठी फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचे आहेत, म्हणजे व्यवस्थित असे ते सेट होतात. आणि सेट झाल्यावरती एअरटाईट डब्यात भरून महिनाभर तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. हे बघा, 1 तासाने मी फ्रीजमधून बाहेर काढलेले आहेत. मस्त असे घट्ट झालेले आहेत. आता हे मी एका डब्यामध्ये भरून ठेवणार आहे. एअरटाईट डब्यात भरून ठेवायचे आहेत. आरामशीर महिनाभर ठेवू शकता तुम्ही स्टोअर करून. जेव्हा तुम्हाला खायचे असतील तेव्हा फ्रीझरमधून बाहेर काढायचे आणि मध्यम आचेवर मस्त असे सोनेरी रंग येईपर्यंत तळून खाऊ शकता. हे बघा, सर्व आता एका डब्यामध्ये मी ठेवून घेतलेले आहेत. आता झाकण घट्ट लावून फ्रीझरमध्ये ठेवून देऊयात. हे बघा, मी 4 दिवसांनी फ्रीझरमधून डब्बा काढलेला आहे. अजिबात असे एकामेकाला चिपकले वगैरे नाही आहेत. यातले आता मी थोडेसे जेवढे आपल्याला तळायचे आहेत तेवढे काढून घ्यायचे आहेत. चिकन नगेट्सना आता तळून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी तेल गरम करत ठेवलेलं मीडियम फ्लेमवरती. एकदम फुल गॅसवरती हे तळायचे नाही आहेत, मग बाहेरून नुसते करपले जातील, आतून व्यवस्थित असे तळले जाणार नाही आहेत. आणि जेवढे पॅनमध्ये बसतील तेवढे तळायला सोडायचे आहेत आणि 2 ते 3 मिनिटांनी एका साईडने व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत. आता दुसऱ्या साईडने परतून घेऊयात आणि दुसऱ्या साईडने पण व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे आहेत. हे बघा, मस्त असे सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतलेले आहेत आणि थोडे फुगले पण आहेत बघा, सुंदर असे दिसत आहेत. आता तेल व्यवस्थित गाळून एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. मुलं पण आवडीने खातील असे बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून ज्युसी चिकन नगेट्स तयार आहेत. ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि अशाच सोप्या, चविष्ट आणि स्टोअर करून ठेवता येणाऱ्या रेसिपीसाठी माझ्या कविता स्वयंपाकघर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय. लाईक करा, शेअर करा.